हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला ना. साहेब तुम्ही तुमचं ते रील टाकलं, त्याचा काय हो. कॉल वगैरे येतोय का तुम्हाला? काल काल आलेला एक कॉल हां, रात्री. हां. तर ते म्हणाले आम्ही सकाळी करतो म्हणून. बरं. मला सविस्तर हां. माहिती सांगाल जरा? बोला ना. बरं. आता तुम्ही कुठून बोलताय? मी आता गावालाच आलोय. मी इथे वराडला आहे. ओके, बरं. आणि हं. तुम्ही राहता कुठे? गोरेगाव, मुंबईला. गोरेगावला तुमचं स्वतःचं आहे का? हो, स्वतःचं घर आहे. स्वतःचं घर आहे का? म्हणजे कसं आहे घर ते? हो. बिल्डिंगमध्ये आहे. 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 1 BHK फ्लॅट आहे. हां, हां, हां. हं. बरं. आई-वडील काय करायचे? आई हाऊसवाईफ होती. वडील माझे मिलमध्ये होते. वडील मिलमध्ये होते. बरं. आणि भावंड हो. किती तुम्ही? बहीण आहे लहान. तिचं झालंय लग्न हां, आणि मुलगा पण आहे तिला. हां, हां. तुम्ही दोघंच भावंड? हो, दोघंच. ठीक आहे, ठीक आहे. बरं. आणि तुम्ही काय शिकलात आता? मी BSc IT केलं हां, हां. आणि आता माझी 20-22 वर्ष सर्व्हिस झाली आहे. हां, हां, हां. हो, हो. जन्मतारीख किती आहे? 25 फेब्रुवारी 1979. 1979. बरं. म्हणजे अ, लग्न झालं होतं का पहिलं? हो, लग्न झालेलं. 3 वर्षापूर्वी झालेलं. ते मोडलं 6 महिन्यातच असं. हं, 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 हं. मुलं वगैरे? नाही, मुलं नाही. मुलं नाहीत. बरं. आणि ती जी मुलगी कोण केली होती? तिथं म्हणजे कोणी जमवलं होतं? घाटावरची होती. घाटावरची होती. ती मॅट्रिमोनी साईटमधूनच स्थळ आलेलं, त्यांच्याकडून आलेलं हां. आणि घाटावरची मुलगी होती. पण ते थोडंसं ह्याच्यामुळे झालं, की अपेक्षा जास्त होत्या. अगोदर त्या अपेक्षा मांडल्या नाही तिने. नंतर मग ते अपेक्षा तिच्या वाढल्या. मग त्यामुळे मग ते शक्य होण्यासारखं नव्हतं. म्हणून तिला सरळ सांगितलं आणि आमचं वादविवाद काही झाला नाही. म्हणजे बरं, व्यवस्थितच झालं, की जी गोष्टी होऊ शकत नाही ती कसं आपण मान्य करणार बरोबर. ना, असं आहे. बरोबर. बेडकाचा बैल होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही कितीतरी प्रयत्न केला तरी, असं आहे. बरोबर. त्यामुळे ते थोडक्यात न वादासकट म्युच्युअली संपवलं. हां, हां, हां. आता तुम्ही जे जॉब करता ते कुठे करता? ते गोरेगावलाच आहे माझा जॉब. गोरेगावला. बरं. आणि त्यातून किती इन्कम होतं तुमचं? माझं कसं आहे माहिती आहे, माझं पॅकेज 40 लाखाचं आहे. पण ते म्हणून मी 30 सांगितलं. टॅक्स वॅक्स कट होतो. 30% टॅक्स कट होतो ना. तर माझ्या 30 लाखाचं पॅकेज आहे ओव्हरऑल असं. 30 लाख. हां. बरं, बरं. आणि हे हं. किती वर्ष काम करताय? आता ह्या ज्या आताच्या सर्व्हिसमध्ये ती 2 वर्ष झाली. हां. पण त्याच्या अगोदर HDFC, टाटा, कोटक अशा सगळ्या मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये होतो. हां, हां. 4-4, 5-5 वर्ष. बरं, बरं. ठीक आहे, चालेल. तुम्हाला हां. जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे? मुलगी कसं आहे बघा, आता आमचं तसं आम्ही तसं फायनान्शियली तसं काही प्रॉब्लेम नाहीये. माझं स्वतःचं गावाला घर आहे इथे हां, हां. वराडला हां. आणि मुंबईला पण स्वतःचं घर आहे. बरं, आई-वडीलच आहेत. ते माझ्याबरोबरच असतात. बरं. आणि मुलगी असं आहे ना, की शोभण्यासारखी हवी. कारण तुम्ही जर मला बघाल ना, तर माझं वय कळत नाही तेवढं. म्हणजे बरोबर. वयाप्रमाणे ना, हां. तसं मी कमी दिसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई-वडील म्हणजे असे जुन्या विचारचे नाही आहेत. बरं, म्हणजे ते हे करण्याचं आणि मुलगी शोभण्यासारखी हवी. मुलीला हे सगळ्या गोष्टी म्हणजे गावाला येणं-जाणं हे सगळं म्हणजे आम्ही कोकणस्थ आहे म्हणजे गावाला येणं-जाणं असतं आमचं. ओके. बरं. त्यामुळे गाव आणि मुंबई दोन्ही आवडणारी हवी आणि शिकलेली हवी आणि जॉबला असेल तर चांगलंच आहे. चांगल्या ठिकाणी कुठे. ठीक ठीक आहे, ठीक आहे. चालेल, ठीक हं, आहे. आणि हं. तिने का नोकरी वगैरे केली पाहिजे का? असं हार्ड अँड फास्ट नाहीये. जर तिची इच्छा असेल तर चालेल. नाही केली तरी चालेल. बरोबर, बरोबर. ठीक आहे, हं. चालेल. मी जास्तीत हां. जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. हं. हो, बघा. म्हणजे कसं आहे बघा, मी ना म्हणजे जर मुलगी दिसायला देखणी असेल, शोभण्यासारखी असेल, तर मग काही-काही गोष्टी मायनस करता येतील आपल्याला. समजलं ना? म्हणजे बरं. तिचं जॉब किंवा काय असं. हं. तर ते सगळ्या गोष्टी मग गृहीत धरता येतील. मला तुमचा संपर्क सांगा जरा. 9619 9619 9619 हो, हो. 9619 339 339 9 449.
449. ओके. 9. हां. 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 आणि कोणाचा नंबर देणार का? हा वडिलांचा नंबर घ्या. सांगा जरा. 9892 9892 456 456 350. 350. ठीक आहे. हां. तुम्हाला याच्यावरती कॉल येतील. म्हणजे ज्या मुलींना चालेल. पसंत आहे ना, ते लोक कॉल करतील हां. तुम्हाला. मग त्यांना हां, हां, मग हां. त्यांच्याशी बोला आणि तुम्ही एकमेकांना सविस्तर माहिती सांगा. बरीचशी माहिती आपण ठीक आहे. त्यांना कळवलेली आहे. फक्त अच्छा. तुमचे फोटो म्हणा किंवा इतर डिटेल्स, कुंडली वगैरे हो. किंवा काय करायचं असेल, हां. तर ते हो. त्याच्यावर चर्चा करा. आणि घाई मारू नका ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं. कारण आजकाल हां. फसवणुकीचे प्रकार भरपूर आहेत. हो, फक्त हो, पैसा हो, मागून हो, लोन हो, केलं हो. जातं. तर तसं होता कामा नये. हां. काही दिवस बोला एकमेकांशी, म्हणजे मन कळतील. हो. हां, ओके. एकमेकांची मनं जाणा ओके. आणि जर तुम्हाला आवडलं तरच पुढे जा. हां. नाही हाच मुद्दा आहे. कसं आहे आता कमी कसं काहीच नाही आमच्याकडे. पण ते कसं आहे तुम्ही जसं म्हणत ना मध्यस्थी आम्ही बघत होतो ज्याकडून हां, काहीतरी त्यांना माहीत असेल त्या मुलीबद्दल किंवा समजा ते मुलगीला बघत असतील वर्षानुवर्ष, तर ते जरा बरं पडतं. नाहीतर काय होतं माहिती आहे? हां. आता कॉल आला, ठीक आहे. मी बोललो, तर ते सगळं चांगलंच बोलणार. मी पण माझ्याबद्दल चांगलं बोलणार, ती पण तिच्याबद्दल चांगलंच बोलणार. वाईट तर कोण सांगणार नाही, बरोबर ना? बरं. आणि नंतर मग ते सुरुवातीला ते बोलून कळत नाही. बोलून सगळ्या गोष्टी आता माझं पहिलं होतं ती होती साताऱ्याची, ठीक आहे. मी म्हटलं मी कोकणस्थ आहे. आमच्याकडे देव सगळं गणपती वगैरे, तर हो, हो, मला पण आवडतं हे ते. नंतर ती गणपतीला यायला तयार नाही. मग ह्याला तयार जत्रेला अशी आमची असते इकडे माहिती कोकणचं तुम्हाला माहिती आहे आपण तिचे आई-वडील काय देवाला करायचे? येतोच. तिचे आई-वडील ते प्राध्यापक होते. चांगले सुशिक्षित होते आणि त्याच्या आई-वडिलांनीच मला कॉल केलेला हां, आणि त्यांनीच म्हणाला, की आमची मुलगी आहे, असं-असं आहे. तर मी म्हटलं, प्राध्यापकाची मुलगी म्हणजे काही ना काही संस्कार असेल. पण ती काही देवधर्म मानत नव्हती, हां. वार काय मानत नव्हती. बरोबर. सोमवार, मंगळवार सगळे सारखे आणि आपल्याकडे कसं ते सगळं थोडं तरी आम्ही झेपवलं. आम्ही म्हटलं, "चला ठीक आहे, त्या गोष्टीत पण आपण काय आता करू शकत नाही, कारण लग्न केलंय." पण नंतर ते तिची जी अपेक्षा होती ना, ती खूप जास्त होती, की तिला मोठंच घर हवं आहे, हां, हे घर नको आहे आणि ते पण मोठंमध्ये पण डेफिनेशन तिचं असं होतं, की एकदम लॅविश म्हणजे कळलं, जसं ते अंबानीवाल्यांचं असतं ना, तसं. कळलं, कळलं. तर मी म्हटलं, "अगं ते किती जरी आम्ही केलं, तरी आम्ही तेवढं नाही पोहोचू शकत. जे केलं तेच खूप आहे खरं आमच्यासाठी." आहे. कारण मी एक वडिलांची माझी नोकरी खूप अगोदर गेली. मिल वर्करचा मुलगा. त्यात आम्ही एवढी मेहनत करून हे सगळं मिळवलं बरोबर. आणि ते पण जर एखाद्याला जर कमी वाटत असेल, हां, तर तो मग मानता येत नाही ना. हां, मग ते नाही ना, मग ते कसं तुम्ही तुमचा अपमान सहन करत राहणार ना, की प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्हाला येतं. पैशाशी तुलना करायला लागली, तर नाही होत ना ते. बरोबर, बरोबर. तिचे वडील काय त्यामुळे ते नॉर्मल झालं होते ना, आणि प्राध्यापक होते. काही मोठे अरे! बिझनेसमॅन हो, हो. असे मोठेही नव्हते. तिचं तसं आयुष्यात मी तिला विचारल्यानंतर, की "तू काय केलंस आयुष्यात?" हां, तर तिच्याकडे तसं काही उत्तर नव्हतं. "अपेक्षा तुझी आहे माझ्याकडून ठीक आहे, पण तू" ती आर्किटेक्ट होती प्रोफेशननी. हां, ओके. हां, हां, हां. तर मी म्हटलं, "आर्किटेक्ट आहेस, तर काहीतरी घर किंवा काय केलंयस असं आयुष्यामध्ये?" हो, तर काहीच नाही करू शकले ना. गाडी, घर काय असेल बरोबर. काही नाही. पण अपेक्षा मोठी हो, समोरच्याकडून. त्यामुळे त्यामुळे ते मी म्हटलं बघा वादात जाण्यात अर्थ नाही. कारण आता एवढं लेट लग्न मी पण लेटच लग्न केलं. ते पण मी हां, 44-45 मध्ये लग्न केलेलं. ओके. बरोबर, बरोबर. आणि म्हणून मी खूप गोष्टी कॉम्प्रोमाईजच्या मोडमध्ये होतो, की जाऊ दे, जाऊ दे, चालेल, चालेल. सगळं चालेल, सगळं चालेल. पण ते चालेलच्या पलीकडे गेलं. मग बरोबर, त्यामुळे ते म्युच्युअली संपवावं लागलं. बरोबर. ठीक आहे. चालेल. आता बघा अपेक्षा तशी काही आता नाही. आता मुलगी तुमच्या जर शिकलेली बघण्यात जर किती असे असावी म्हणजे आता जी येणार ती? ग्रॅज्युएट चालेल तसं काही नाही. नोकरी नाही केली चालेल. हां. चालेल, चालेल. बघा आम्हाला ना असं मुलगी अशी आहे ना, जी म्हणजे तिला संस्कार चांगले पाहिजे. ठीक आहे. हां, घराला घर पण आणणारी हवी. ओके. हो, आणि जेवण आणि आपले जे रीतिरिवाज आहेत हां, समजलं ना, ते जपणारी हवी मेन म्हणजे. बरोबर, आम्हाला असं ती मॉडर्न स्टायलिश अशी जास्त पण नकोय. हां, तिला तसं राहायचं आवश्यक आहे. पण दोन्ही ब्लेंड पाहिजे. बरोबर, जसं आम्ही आहोत. आम्ही गावाला आलो तर शेतकरीसारखा होतो. मुंबईला गेलो तर आम्ही एक्झिक्युटिव्ह लेव्हलला जातो. आता पगार माझा बघून तुम्हाला कळेलच, की मी एका चांगल्या हुद्द्यावर आहे त्या एका ह्याच्यात. पण मला गावाला बघाल तर मी एकदम तुम्हाला शेतकऱ्यासारखा दिसणार. बरोबर. म्हणजे ज्याच्यामध्ये सगळंच करतो मी असं. हो, तर तसं आपलं राहणीमान आहे. तर तशी बरोबर. मुलगी हवी आपल्याला. हां, 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 हां. हं. ठीक आहे, चालेल. बघूया जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. चालेल, हं, चालेल, चालेल, चालेल. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो, मी सुद्धा शेअर करतोय. तुम्ही सुद्धा करा. कारण आम्ही खरे व्हिडिओ अपलोड करत असतो
लग्नामध्ये होणारी जी फसवणूक आहे ती टाळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि बरेच संसार असे जोडतो आहे की स्वतःच्या मर्जीने जोडतो आहे. म्हणजे कुठलाही दबाव आम्ही टाकत नाही. मध्यस्थी लोकं मसाला लावून सांगत असतात. तो प्रकार इथे केला जात नाही. सगळं रेकॉर्डिंग होतं आणि रेकॉर्डिंग खरं असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रत्येक जी व्यक्ती लग्नाळू आहे त्यांच्या नातेवाईकांच्या आवाजात किंवा त्या व्यक्तीच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो. म्हणजे कोणाचा विश्वासघात होणार नाही इथे. जे काय वस्तुस्थिती आहे असं. तर तुम्हाला आमचं काम आवडलं तर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. इतरांना सांगा जे लोकं लग्नाळू आहेत, लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत, तर त्या लोकांना सांगा जेणेकरून कसं ते सुद्धा सुखी होऊ शकतात. धन्यवाद.